तुमच्याकडे केस आल्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की नाही याने तर रेप केला यार, मी याची केस कशाला घेऊ हातामध्ये? असं काही म्हणजे थोडक्यात त्यावेळेसची मानसिकता काय असते मला जाणून घ्यायला फार आवडेल एक. तुम्ही जे बोलले केला झाला हे ठरवण्याचा अधिकार तुम्हा लोकांना नाहीच आहे, नॉर्मल लोकांना नाहीये, सामान्य कोणालाच नाहीये. हा अधिकार आहे फक्त न्यायाधीशाचा. ते जे काही व्हिडिओ आहेत, ते काही जे काही लोकांनी सांगितलं हे आहे, याच्या मागे सुद्धा काही ना काही कुठे ना कुठे लपलेला आहे. आणि तोच धागा दोरा पकडून तो मेहरबान कोर्टासमोर मांडायचा असतो. त्यानंतर तो मेहरबान कोर्ट ठरवेल की तो आरोपी आहे किंवा नाहीये. आपण त्या पीडित ताईविषयी काही बोलत नाहीये. त्या पीडित ताईचा अधिकार आहे कोर्टात जाणे, बाजू मांडणे. एका महिलेची आबरू आपण सांभाळायच पाहिजे. तर मीडियाने त्यावेळेस त्याच ताईचे व्हिडिओ व्हायरल केलेत. त्यावेळेस मीडियाने विचार नाही केला की हे आपण कसं व्हायरल करायचे, ते हे अशी निघाली तशी ते चालली, हे फुटेज आहेत, त्यावरून सुद्धा लोकांनी हे केले. त्यामुळे खरं काय खोटं काय त्या ताईची रिस्पेक्ट इज्जत सांभाळून आपल्याला कोर्टासमोर भाग मांडायचा आहे.